नमस्कार भावांनो, देशामध्ये फक्त एकच माहोल चालू आहे. तमिळनाडूचे जे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत ना, विजय थलपती जे अभिनेता आहेत ना, 1 ते 2 वर्ष तयारी करून ते तमिळनाडूसारख्या मोठ्या राज्याचे सगळ्यात जास्त सीट घेऊन आले दाद्या. आणि एक हाती सत्ता मिळवली पण दाद्या, बरोबर आहे. पण ह्याच्या मागे दाद्या हा प्रश्न दाद्या कसा आहे माहिती आहे, प्रत्येक ठिकाणची जनता सेमच आहे दाद्या. का तर जनतेला दाद्या काहीतरी ऑफर दिली ना दाद्या, मतदान टाकतेत. आता ती नेमकं काय आहे काय नाही सगळी इन डिटेलमध्ये माहिती सांगतोय. बघा, पहिली गोष्ट, तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले दाद्या? विजय थलपती. कमी वेळात मोठा विषय केलाय भाऊ. 8 ग्रॅम सोनं प्रत्येक जी दाद्या मुलगी आहे ना तिच्या लग्नात 8 ग्रॅम सोनं देणार आहेत. त्याच्यानंतर सिलेंडर फ्री, बेरोजगारांना भत्ता दाद्या. आता मला सांगा, जनतेची फसवणूक. आता पहिली गोष्ट, ह्या व्हिडिओच्या खाली लय कमेंट्स येणार आहेत, सर तुम्ही असं कसं काय म्हणू लागला, जनतेची फसवणूक काय? इन डिटेलमध्ये बोलतोय बाबा. पहिली गोष्ट दाद्या, त्यांच्या इलेक्शनमध्ये दाद्या जे सगळ्यात जास्त मुद्दे गाजले ते मुद्दे काय आहेत बघा. महिलांना 2,500 रुपये प्रति महिना जे महाराष्ट्रात आहे ना दाद्या, जे महाराष्ट्रातलं इलेक्शन हल्लं, बिहारमधलं इलेक्शन हल्लं, ही पहिला मुद्दा दाद्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी दाद्या. त्याच्यानंतर वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांना 3,000 रुपये दरमहा. ठीक आहे दाद्या. बहीण लेकीसाठी 8 ग्रॅम सोनं, 1 ग्रॅम सोनं नाही म्हणलं 15 ते 16,000 ग्रॅम आहे दाद्या. नाही जर म्हणलं 15,000ने धरलं 1,20,000 एका मुलीच्या लग्नाला फक्त सोन्याला जाणार आहे दाद्या. ठीक आहे. 200 युनिट मोफत वीज. ठीक आहे, अरविंद केजरीवाल साहेबांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत दाद्या. नंतर पाईपने पाणी पुरवठा. आता काय हा काय मुद्दा आहे दाद्या? दरवर्षी 6 LPG सिलेंडर मोफत. म्हणजे लोकांना काय पाहिजे काय नेमकं दाद्या? ह्याच्यामध्ये दाद्या एक मुद्दा आहे कर दाद्या, मी प्रत्येक वर्षी दाद्या या राज्यात लाख युवकांना बाबा नोकऱ्या देतो. एक मुद्दा आहे का दाद्या? सगळं फ्री ऑफ कॉस्टच आहे दाद्या, फ्री ऑफ कॉस्ट. आता बघा, म्हणजे लोकांना ज्यावेळेस तुम्ही मोफत गोष्टी देतात ना दाद्या, विषय संपला दाद्या. सिरियसली दादू, फक्त लोकांना सवय काय लागले, मोफत महिन्याला 3,000. अरे 3,000च्या जागी तुला महिन्याला 20-25 हजाराची नोकरी मिळाली, तुला ह्या गोष्टी करायची गरज आहे का रे? सरकारकडनं भीक मागत बसायची दाद्या. आता आपली लाडकी बहीण योजना नाही का, माझा हप्ता अजून आलाच नाही हो. आणि तुम्हाला आत्ता पण सांगतोय, ह्या गोष्टी वाटते तेवढ्या सोप्या नाहीत. तुम्हाला आपल्या भारताचे गृहमंत्री अमित शहा त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणले होते की बाबा आम्ही जे निवडणुकीत मुद्दा सांगितला की 15 लाख प्रत्येक अकाउंटच्या लोकांच्या खात्यावर जमा होणार, हा एक जुमला होता दादा. नंतर आपले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले, जेव्हा बाबा आम्ही बाबा निवडणूक हारतोय त्या टायमाला काही काय करायचं दाद्या सांगायचं, आम्ही ही मोफत देतो ती मोफत देतो दाद्या. पण ही रियालिटी आहे का? लोकांनी ह्या गोष्टीवर मतदान केले. पण प्रत्येक लोकांना विनंती आहे, तुम्ही मोफतच्या गोष्टी बघण्यापेक्षा कायमचा पोटा पाण्याचा प्रश्न मिटाव या गोष्टी बघा. ह्या सरकारनं आता हे पण तेच केले दाद्या, नोकरीचा कुठंच उल्लेख नाही. आम्ही नोकरी देतो, ह्यांचं पण ह्या राजकारण्याचं तुम्हाला खरं सांगतो दाद्या, ह्या राजकारण्यावाल्यांना दाद्या युवक बाबा पुढे गेलेला पटत नाही दाद्या. त्याने नुसतं आपल्या माघार यायचं, तुला 2,000 देतो 3,000 देतो, तू त्यातच खुश राहा, आम्ही नुसतं गपागप खातो दाद्या. पण विजय थलपतीचा दाद्या फॅन फॉलोईंग लय. आता पहिली गोष्ट दाद्या, ह्याला जर दाद्या जे मुख्यमंत्री नवीन होणार आहेत दाद्या, जे झालेत म्हणजे होणार आहेत, त्यांनी दाद्या पहिली गोष्ट दाद्या ह्या गोष्टी पूर्ण करतेत का नाही ही सगळ्यात मोठा डाऊट आहे. ज्यावेळेस लाडकी बहिणी योजनेला प्रत्येक महिन्याला 2,000 का 3,000 काहीतरी द्यायला लागले दाद्या, आपल्यात निस्ती महागाई वाढलेली आणि हे परत तेच होणार आहे. ही सगळं फुकट करायचं, इकडं टॅक्स वाढवायचा, पेट्रोल वाढवायचं, गॅस वाढवायचा, डिझेल वाढवायचं, GST वाढवायचं. हेच म्हणजे आपलीच दाद्या फसवणूक करायची आणि आपल्यालाच काय करायचं, मोफत द्यायचं. हे काम प्रत्येक राज्यातलं सरकार करते, हे पण हेच केलेलं. पण रियालिटी सांगतो दाद्या, लय दिवस टिकत नसतं. आज न उद्या ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघतातच, कळते. आणि आपल्यातल्या पण सांगतो दाद्या, आपल्या महाराष्ट्रात पण तेच झालं. पण महाराष्ट्रात हाल काय झालं ते बघताय तुम्ही. नोकऱ्याचा कुठं उल्लेख आहे? यांनी म्हणायला तर पाहिजे दाद्या, आम्ही प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंटच्या बाबा 50,000 60,000 जागा देतो दाद्या. तसलं कोणी बोलत नाही. फक्त गॅस फुकट देतो, 8 ग्रॅम सोनं देतो. अरे 8 ग्रॅम सोनं दिलं, घरात एखाद्याचा पोरगेच नसेल, काय करणार आहे 8 ग्रॅम?
हा 8 ग्रॅम सोनं तुमचं काय बाबा पिढ्यानं पिढ्या जाणार आहे का? जाणार आहे. हे जर जागा दाद्या नोकरी असेल, अरे पिढ्यानं पिढ्या जाईल. माझा बाप नोकरी लागला सरकारी दाद्या, माझ्या पोराला मी नीट शिकवलं, ह्या गोष्टी नको आहे सरकारला. पण नुसतं फुकट द्यायचं, नुसतं आश्वासन द्यायचं. पण नेता तोच असतो दाद्या जो त्यांनी जे आश्वासन दिलेत ते पूर्ण करतो, तो नेता आहे. पण आजकाल ते नेते आहेत का, हे पण प्रश्न तुम्ही स्वतःच्या मनाला विचार. नेता होणं दाद्या लई मोठी गोष्ट नाही, यायचं आणि फेकायचं आहे दाद्या. भाई और बहनो हम हे करेंगे ते करेंगे. काय झालं आत्तापर्यंत? 2014च्या गोष्टी माहीत असतील तुम्हाला. काय झालं 2014ला? किती त्यातल्या गोष्टी पूर्ण झाल्या? मेक इन इंडिया स्कीम आली, हा जनधन योजना आल्या. काय झालं दाद्या? नोटबंदी झाली. नोकऱ्या हायत्या का? बेरोजगारी किती वाढली आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे दाद्या. नोकऱ्या नसल्यामुळं लोकांची लग्न होई नाही ती दाद्या. आणि इथं फुकट चालू आहे सिलेंडर. ही तर मतदान तमिळनाडूचं आहे ना दाद्या, सिलेंडरवर मतदान आहे. 8 गॅस फुकट. अरे पट्ट्या दाद्यांनो, नाद खोळा. तर बिहारमध्ये पण तसंच दाद्या, 5,000 रुपये देतो म्हटल्यावर वन वे तिकडं सगळं असलंच चालू आहे. विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलत नाही, नुसतं फुकट. इकडं आपल्याकडनं पैसे घ्यायचं, इकडं फुकट द्यायचं, घ्यायचं द्यायचं. किती दिवस? एक ना दिवस सगळं स्टॉप होईल दाद्या, कोलॅप्स. हा मग आपल्याला जागतिक बँकेकडनं कर्ज घे, किती कर्ज, गचागच कर्ज वाढायला लागले दाद्या. विकासाच्या नावावर कोणीही राजकारण करत नाही. फक्त ह्यांना हेच एक मुद्दा दाद्या भारी वाटला विजय तलपतीचा, हिंदू मुस्लिम भावाने केलं, फुकटचं केलं. जसं BJPने बिहारमध्ये झालं तसंच भाऊने इथं केलेलं आहे दाद्या. वेगळं असं काय केलं. पण आता जे फॅन फॉलोईंग असते दाद्या, त्या फॅन फॉलोईंगमुळे बाबा नाव चर्चेत झालं, बाबा भाऊ मुख्यमंत्री झाला 1 वर्षात मुख्यमंत्री. अरे दाद्या हे आश्वासन आहेत, पण हे आश्वासन पूर्ण पण करावं लागतात दाद्या. हा त्यामुळं सगळ्यांना एक विनंती आहे दाद्या, कुठलाही राजकारणी असेल ना दाद्या, राजकारणाला एवढंच म्हणा, तुम्ही किती दिवस फुकट देणार? आम्ही आमच्या पैशाने घेतो, आम्हाला फक्त रोजगार उपलब्ध करून दे. बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यामुळे हे जे इलेक्शन आहे ना दाद्या, हे फुकटवरचे इलेक्शन आहेत, नुसते मोठे मोठे आश्वासन आहेत. आता ह्यातनं एक साध्य, हे आश्वासन खरंच पूर्ण होणार आहेत का? नाहीतर 15 लाख प्रत्येकांच्या खात्यावर जमा करतो, हे पण कोणतर म्हणलं होतं दाद्या. आज त्याला जवळपास 12 वर्ष झाली, अजून खिशात म्हणतो अकाउंटला केळं आली नाही ती दाद्या. ही स्कीम इथं पण होऊ नये दाद्या. का तर ह्याचा जर सगळा विचार केला ना दाद्या, वर्षाला कितीतर पैसे जाते. आपल्यात लाडक्या बहिणीला 2,000 का 3,000 होतं दाद्या, त्यावेळेस दाद्या आपल्या बजेटला किती प्रॉब्लेम होता, तिजोरीवर किती हे पडत होतं दाद्या, बोजा पडत होता. ही तर एवढा मोठा बोजा आहे दाद्या. हा तमिळनाडू जर असा विचार केला तर काय दाद्या, 4थं सगळ्यात जास्त लोकसभा सीट असणारं राज्य. बरोबर आहे? आणि सगळ्यात VIP आहे दाद्या. बरोबर आहे? त्यामुळं आता हे बघूया काय होते काय नाही. तुम्हाला काय कमेंटमध्ये वाटते दाद्या सांगा. हे नेमकं खरंच मोठं आश्वासन दिलेलं आहे, खरंच पूर्ण करणार आहेत का हे राजकीय स्टंटबाजी होती? एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे, धन्यवाद.